श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे, आपल्या स्वामी दत्त युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। सबस्क्राइब करण्यासाठी फक्त 1 सेकंद लागत असतो आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत लागत असते, त्यामुळे ही सेवा आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, आज आपण बघणार आहोत आषाढ महिन्यातील येणारी जी एकादशी आहे, या एकादशीचं काय महत्त्व आहे आणि या एकादशीला आपण कुठले व्रतवैकल्य करावे व या दिवशी कुठली सेवा आपण करावी, पितृदोषासाठी, मातृदोषासाठी किंवा आपले जे हाती घेतलेले काम आहेत त्याला मार्गी लागण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जर संतती प्राप्तीसाठी किंवा नोकरीसाठी जो काही आपला जो प्रश्न असेल त्या प्रश्नावर आपण हे व्रत कसं करावं आणि या दिवसपासून आपण कुठल्या प्रकारे कशा प्रकारे एकादशीचं व्रत 12ही महिने आपण करू शकता ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व कोणीही व्हिडिओ स्किप करू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। बघा, आज आपण बघणार आहोत एकादशी। तर एकादशी जी आहे ती 6 जुलै 2025 रोजी रविवारी राहणार आहे आणि ही एकादशी देवशयनी एकादशी आहे। म्हणजे भगवान विष्णू या एकादशीपासून शेषशयनेवर निद्रिस्त होतात आणि 1 नोव्हेंबर 2025 रोजी या दिवशी भगवान शेषशयनेतून जी कार्तिकी एकादशी असते त्या दिवशी भगवान शेषशयनेतून जागे होतात। तर या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची तर ते आपण सर्वात आधी बघू। व्रत कसं करायचं ते बघू। तर व्रत म्हणजे या दिवशी सर्वांनी या दिवशी उपवास करावा। घरातील लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत उपवास करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणात करावा। ज्यांना कुणाला आजारपण असेल तरीही त्यांनी प्रयत्न करावा की एक दिवस आपण 2 ते 3 वेळा 4 वेळा फराळाचं करून तरी उपवास पकडता आला तर नक्की करा। कारण या दिवसाचा जो उपवास असतो तो जन्म जन्मांतरीचे पाप, ताप, शाप, दैन्य, दुःख, मातृदोष, पितृदोष, उपद्रव, कोणाचं मन आपल्याकडून चुकून दुखलं असेल, कोणाचा शाप तडतडाट आपल्या खात्यावर आला असेल, कोणी आपल्यावर काही कृत्य करणी केली असेल तर त्या पापातून तापातून मुक्त होण्यासाठी जो कोणी या दिवशी आपल्या घरामध्ये देवशयनी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये श्री संक्षिप्त 700 श्लोकी भागवत पारायण करतो व हे व्रत पकडतो व या दिवशी उपवास करतो, त्याच्या पिढ्यांचा उद्धार होतो व त्या घरातील पितृ हे मोक्षाला प्राप्त होतात व त्या घरात संतती संबंधीचे कुठलेही प्रश्न राहत नाहीत। त्यामुळे ज्या महिलेला संतती नसेल त्यांनी या देवशयनी एकादशीपासून आपल्या घरामध्ये दर एकादशीला संक्षिप्त भागवत पारायण करायचं आणि श्री बाळकृष्णाच्या मूर्तीवर देवाऱ्यातील गाईच्या दुधाने 16 वेळा पुरुष सूक्ताचा अभिषेक करून व हे पारायण करून आपण उपवास करावा व बहिणतांनी म्हणजे विवाहित महिलेने आणि पतीने हे दूध जे आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरील 16 वेळा श्री सूक्त म्हटलेला म्हणजे काही अमृत झालेला आहे हे पती पत्नींनी याचे तीर्थ म्हणून प्यावं। त्यामुळे तुम्हाला 12 एकादशी झाल्यानंतर नक्कीच फरक पडतो। कारण काय होतं, हे जर पारायण जर तुम्ही घरामध्ये जर केलं ना, संक्षिप्त दिंडोरी प्रणीत 700 श्लोकी श्रीमद भागवत पारायण, तर तुमच्या पिढीमध्ये जे कोणी अकाल मृत्यू गेले असतील किंवा त्यांना तुमच्या उपद्रव त्यांचा जो आहे तो तुम्हाला त्रास देत असेल किंवा मुंजा असो किंवा कुठल्याही प्रकारचे अविवाहित मृत व्यक्ती जर या दिवशी म्हणजे या गेलेल्या असतील तुमच्या या पिढीमध्ये किंवा मागच्या पिढीमध्ये, तर त्यांचं उद्धरण याच्यातून होते व त्यांना मोक्ष प्राप्त होतो। तर बघा, आपण या दिवशी उपवास करावा, दूध घ्यावं, खजूर घ्यावा, राजगिरा घ्यावा, त्याचबरोबर उसळ घ्यावी, केळी घ्यावी, उत्तम असं फलाहार आपण या दिवशी करावा आणि उपवास करावा। घरातील जे आजारी व्यक्ती असतील त्यांनी सुद्धा उपवास या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात या घरामध्ये भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण या दिवशी अभिषेक करावा आणि आदल्याच दिवशी आपण तुळशीपत्र तोडून आणून, मंजिरी तोडून आणून भगवान विष्णूंना 108 मंजिरी किंवा 1008 मंजिरी त्या दिवशी व्हाव्या, याचं सुद्धा अतोनात महत्व आहे। भगवान श्री विष्णू या दिवशी शेषशयनेवर निद्रिस्त होत असतात आणि 4 महिने चातुर्मासामध्ये विष्णूंच्या सेवेला खूप महत्व दिलेलं असते। त्याच काळामध्ये आपण जर श्री संक्षिप्त भागवत पारायण जर आपल्या घरामध्ये जर केलं ना, तर खूप अप्रतिम लक्ष्मी प्राप्तीचे सुद्धा मार्ग मोकळे होतात आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या दिवशी संक्षिप्त भागवत आपल्या घरामध्ये सर्वांकडून किंवा एका सदस्यांनी तरी करावं किंवा केंद्रात मठात असेल तिथे तरी करावं। त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय याची 108 वेळा एक माळ घ्यावी। त्याचबरोबर श्री विष्णूंचा जो मंत्र आहे श्री वत्सधारण वक्षमुक्ता माला षडाक्षरम, हा पांडुरंगाचा मंत्र आहे। हा मंत्र नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेला आहे, तो सुद्धा आपण त्याचं 108 वेळा पठण चिंतन म्हणून करावं।
त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पाठ आपल्या घरामध्ये करावं आणि याच दिवशी रात्री 12 वाजता आपण स्नान करून एकादशीच्या दिवशी आसनस्थ होऊन देवाऱ्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून अखंड व धूप किंवा अगरबत्ती लावून भगवान विष्णूंना प्रार्थना करून हातामध्ये संकल्प करून लक्ष्मी प्राप्तीचा संकल्प करून 21 वेळा म्हणजे एक मंडल आपण जर श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री व्यंकटेश स्तोत्र जर आपण या दिवशी वाचलं, विष्णू सहस्त्रनाम सुद्धा पण आणि व्यंकटेश स्तोत्र सुद्धा जे तुम्हाला शक्य होत असेल तसं तर व्यंकटेश स्तोत्रच वाचतात, परंतु जर तुमच्याकडून जर 21 वेळा विष्णू सहस्त्रनाम जर वाचणं होत असेल या दिवशी तर अतोनात भाग्य म्हणजे तुमचं तुम्ही स्वतः स्वर्ग प्राप्ती होईल असा याचा मागचा उपदेश आहे. म्हणजे ते घर स्वर्गच होतं ज्या घरामध्ये 21 वेळा एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता स्नान करून एक मंडल विष्णू सहस्त्रनाम वाचला तर त्या घराला स्वर्गाची उपमा आपल्या शास्त्रामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ते जर आपल्याकडून वाचणं होत नसेल तर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि 21 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र वाचावं. यामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते याने आणि घरातील जे काही आपले जे प्रश्न आहेत पूर्वजांसंबंधी, पितृदोषांसंबंधी किंवा वास्तुदोषांसंबंधी किंवा नोकरी संबंधित हे मार्गी लागायला सुरुवात होती. हे खूप मोठी सेवा आहे. श्री संक्षिप्त भागवत पारायण सुद्धा घरात करावं. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा अभिषेक करावा. त्याचबरोबर या दिवशी 21 वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि 21 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र सुद्धा वाचावं. त्याचबरोबर देवाला फलाहाराचाच नैवेद्य घरामध्ये दाखवावा आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात श्री विष्णूंची सेवा या दिवसापासून करावी. आणि या दिवशी आपण जर या दिवशी जर आपण आपल्या देवाऱ्यासमोर 5 दीपक लावले म्हणजे एक भगवान विष्णूंना, एक भगवान शिवाला, एक दुर्गा देवींना म्हणजे देवींना, एक श्री गणेशाला आणि एक सूर्यदेवाला, तर या चातुर्मासामध्ये जो कोणी पंचदीपक लावतो त्याचा पिढ्यांचा उद्धारण होतो व त्याला कृपाशीर्वाद प्राप्त होते व त्याच्या घरामध्ये दारिद्र्य राहत नाही. असं एवढं मोठं सामर्थ्य या दिव्याच्या दानामध्ये या दिवसापासून असतं. त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलला श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता. तर बघा या दिवशी संक्षिप्त पारायण नक्की करा. जन्मांतरीचे दोष तुमचे शमन होतील व तुमच्या पितरांना सद्गती लाभेल. तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि या दिवसापासून नक्की एकादशी व्रत करायला सुरुवात करा. घरामध्ये एक तरी व्यक्तीने एकादशी केली पाहिजे, कारण एकादशीच्या दिवशी खूप मोठं पाप जे असतं ना ते अन्नामध्ये लपलेलं असतं आणि या दिवशी म्हणतात जो कोणी अन्न ग्रहण करते तो पापी मनुष्य असतो. भगवान शिव सुद्धा एकादशीचं व्रत करतात. त्यामुळे श्रीलिंगम भजे पांडुरंग असं म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये की श्री भगवान शिव जे आहेत ते विष्णूंचं ध्यान करतात आणि भगवान विष्णू जे आहेत ते शिवाचं ध्यान करतात. हरी आणि हराचं महत्व जसं श्रावण महिना असतो, जसा अधिक मास असतो, त्याचप्रमाणे हरी आणि हराचं तसं महत्व आहे. त्याच प्रमाणात तुम्ही जर भगवान विष्णूंची सेवा एकादशी व्रत दर एकादशीला पंधरवाडी एकादशी केली आणि त्या दिवशी संक्षिप्त भागवत पारायण आपल्या घरामध्ये जर वाचलं ना तर तुमचे जन्मांतरीचे पातक नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये सगुण सुपुत्र असा जन्माला येतो. याचं या मागचं कारण आहे. आणि हा व्रत तुम्ही करून बघा. या दिवसपासून तुम्ही एकादशी व्रत करून बघा आणि संक्षिप्त पारायण करून बघा. तुम्हाला 12 एकादशी झाल्यानंतर काय फळ मिळते हे तुम्ही स्वतःच अनुभवाल आणि घरात किती शांतता लाभते. बघा भगवान विष्णू हे पालन पोषण करण्याची देवता आहे आणि ते जगाचा बाप म्हणून एक प्रकारे आपण त्यांना संबोधतो की माता लक्ष्मी जसा धनाचा पुरवठा करते आणि जिथे विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. त्यांच्या पायाशी तिचा निवास असतो. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण जर श्री विष्णूंची सेवा संक्षिप्त भागवत पारायण, श्री विष्णूचा जप, ओम नमो भगवते मंत्राचा, भगवते वासुदेवाय मंत्राचा जप व एकादशीचं व्रत आपण जर नेहमी करत असाल तर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची अन्नधान्याची व धनाची कमतरता राहत नाही व संतती संबंधी जो काही प्रश्न आहे तो सुद्धा मिटून जातो. तर ही सेवा आपण एकादशीच्या दिवशी व्रत, पारायण, जप, आपल्या घरामध्ये अभिषेक अशा पद्धतीने करावा आणि या दिवसपासून आपण एकादशी व्रत करायला सुरुवात करावी. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.